नमस्कार. आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क. पुढील बातमी आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची लोकसभा निवडणुकीच्या संयोजकपदी निवड झाल्यानंतर लातूर जिल्ह्यात प्रथमतः त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतभाऊ जाधव, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवदास काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातून सिटीझन न्यूज नेटवर्क साठी मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट. लोकसभेच्या संयोजकपदी आपली निवड झाली आणि आज आपण शिवसेनेच्या शहर कार्यालयामध्ये व्हिजिट दिला. काय उद्देश, काय 2004 पासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी शिवसेना म्हणून निश्चितपणे आपल्यासोबत शिवसेनेचे प्रमुख आमचे नेते माननीय बळवंतजी जाधव साहेब हे सतत आपल्यासोबत राहिलेले आहेत. मला आज ह्या प्रसंगी आल्यानंतर 2004ला ज्यावेळेस पहिल्यांदा अक्का खासदार झाल्या, भारतीय जनता पार्टीचा जो नॉमिनेशन फॉर्म होता हा ह्याच कार्यालयामध्ये इथंच बसून आम्ही भरला होता. त्याच्यामुळे निश्चितपणे एक अनेकदा विचारांमध्ये जरी काही गोष्टींमध्ये अंतर वरच्या पार्टी लेवलला झालं असेल, पण स्थानिक ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रितच काम करतो. आज आपले उमेदवार माननीय सुधाकरजी शिंगारे यांच्या प्रचारात, आणि मी आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होतो की आपल्याकडे जबाबदारी संयोजक म्हणून मी 2004 पासूनच आपल्या इथं काम करतोय, पण ह्या निवडणुकीला पण ज्यावेळेस जबाबदारी आपल्याकडे दिली आहे तर माझा पहिली बैठक ही शिवसेनेच्या कार्यालयापासून माझी पहिली बैठक सुरुवात झालेली आहे. आणि निश्चितपणे आम्हाला एकत्रित सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही काम केलेलं आहे. लोकसभा अक्कांपासून आजपर्यंतच्या ज्या सर्व निवडून आलेल्या त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा, हा निश्चित खारीचा नाही म्हणणं, एक मोठा वाटा हा शिवसेनेचा कायम राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं आज देखील ज्यावेळेस सुधाकर शिंगारे हे बहुमताने निवडून येतील, त्यामध्ये प्रामुख्याने पहिली भेट निवडून आल्यानंतर पण मी ह्याच कार्यालयामध्ये, मी उमेदवाराचं मी सांगणार नाही, पण व्यक्तिशः संभाजी पाटील या कार्यालयामध्ये येऊन माननीय बळवंतराव भाऊ यांना भेटून शिवसेनेचं मनापासून अभिनंदन करून तर मी पुढे जाईल हे मी आपल्याला सांगतो. मी सर्व महायुतीच्या आमच्या सोबत असलेले माननीय गुरुनाथजी आहेत, देवीदासजी आहेत, अजितराव आहेत, हे सर्वजण मिळून आज सर्व शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि एकत्रित काम करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला. आज संभाजी भैया इथं आले. प्रथमतः देवीदास काळे आले, मग्गे साहेब आले, अजित भैया आले. शिवसेनेतर्फे या ऑफिसमध्ये जिल्हा संपर्क कार्यालयात त्यांचं स्वागत करतो. आज मी एकच सांगितलं की देशासाठी, मोदीसाठी शिवसेना विनाआट लातूर जिल्ह्यातली आपल्यासोबत आहे. हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे की या देश सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक, आदरणीय एकनाथरावजी शिंदे आमचे संपर्क नेते जे आहेत, आनंदरावजी जाधव यांच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला परवा बोलून आदेश दिला आहे की या जिल्ह्यामध्ये शिवसेनेने ही जागा भाजपला दिलेली आहे आणि आपण कसल्याही अटीशिवाय प्रयत्न, आणि एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश शिवसेनेत आदेश चालतो तसं त्या आदेशाप्रमाणे आम्ही आहोत. आणि मोदीसाठी विनाआट लातूर शिवसेना भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी 100% प्रयत्न करणार.